कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुराचं संकट प्रामुख्यानं अलमट्टी धरणामुळे येते। यासाठी तज्ज्ञ समितीनं केलेल्या पाहणीत देखील हिप्परगी बंधाऱ्यासह कर्नाटकातील धरणच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढलाय। अलमट्टी धरणाच्या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो। त्यामुळे अलमट्टी धरणाची संभाव्य उंची वाढवण्याला विरोध करण्याची मागणी सिटीजन फोरमनं कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। दरवर्षी पावसाळ्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा शहराला पुराचा फटका बसतो। जनजीवन विस्कळीत होतं, जनसामान्यांचं आर्थिक नुकसान होतंय। महापुरामुळे रस्ते पाण्याखाली जाऊन दळणवळण यंत्रणा बंद पडते। त्याला सर्वस्वी कर्नाटकातील धरण आणि अलमट्टी धरण कारणीभूत आहे। याबाबत कोल्हापुरातील सिटीजन फोरम या संस्थेनं चळवळ उभारली आहे। या माध्यमातून सातत्यानं आंदोलनं करून प्रशासन आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरीही कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे। असं झाल्यास पाण्याचा फुगवटा वाढून वारंवार पूर परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी सिटीजन फोरमच्या प्रसाद जाधव यांनी शुक्रवारी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता स्मिता माने यांची भेट घेतली। अलमट्टी धरणाच्या संभाव्य उंची वाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याची भूमिका मांडली। तसंच कर्नाटक सरकारच्या अडमुठ्या धोरणाविरोधात केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय जल आयोग, राष्ट्रीय आणि राज्य आपत्कालीन विभाग, केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि कर्नाटक जल समन्वयक समितीकडे दाद मागावी असं निवेदनात म्हटलंय।